कोकणात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। बैठकांवर बैठका होत आहेत, पण संघर्ष मात्र वाढतच चाललाय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही संपलेला नाहीये। नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार अजूनही ठरवता आलेला नाही। महायुतीतली रस्सीखेच विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला सुटला असला तरी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाहीये। नाशिक, संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार कोण असणार या संदर्भात सस्पेन्स कायम आहे। नाशिकच्या जागेसाठी शिवसेना प्रचंड आग्रही आहे, पण राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील दावा सोडल्यानं नाशिकवरील राष्ट्रवादीचा दावा पक्का झाल्याचं बोललं जात आहे। नाशिक राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेनं अस्वस्थ झालेल्या हेमंत गोडसेंनी थेट अयोध्या गाठल्याचं सांगितलं जात आहे। नाशिक, पालघर जागा कोणाच्या वाट्याला ही अद्यापही निश्चित नाहीये। महायुतीचे नेते मात्र लवकरच सगळं व्यवस्थित होईल असं सांगून वेळ मारून नेत आहेत। 3 टप्प्याचे उमेदवार घोषित झालेले, राहिलेले 2 टप्पे, आता 2 टप्प्यात जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये 3ऱ्या टप्प्यात 4थ्या टप्प्यातले सुद्धा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होतील, 5व्या टप्प्यातले होतील। त्याच्यामुळं शिंदे साहेब यांना चक्रीवात अडकलं असं वगैरे काही नाही। शिंदे साहेबांचे जे काही पक्षाचे उमेदवार असतील ते टप्प्याटप्प्यात जाहीर होणार। संजय शिरसाटांनी आता तर शुक्रवारी सकाळी 11 वाजताचा वायदा उमेदवारी जाहीर करण्यासाठी दिलाय। संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे। या उमेदवाराची घोषणा उद्या सकाळी 11च्या दरम्यान होईल। संभाजीनगरचा फॉर्म भरायला शक्यतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः हजर राहणार आहेत। उमेदवार ठरत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे। महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना। पहिली गोष्ट, या महाराष्ट्रात 7 जागा अशा आहे की महायुतीमध्ये कोण लढणार। आणि आता मी नाही बोलत आहे, छगन भुजबळांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा, किती उद्वेगानं ते बोललेले आहे की किमान 19 तारखेपर्यंत तरी उमेदवार, 20 तारखेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा। महायुतीच्या जागांचा घोळ मिटता मिटत नाहीये। कागदावर बलवान वाटणाऱ्या महायुतीच्या कमजोर बाजू समोर येऊ लागल्यात। याचा फायदा शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष नेते घेणार नाहीत असं होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटपाचा घोळ मिटवण्याची मागणी केली जाते। सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बच्चू कडू हे महायुतीचा भाग नसल्याचं भाजपनं जाहीर केलंय। अमरावतीत भाजप विरोधात दिलेला उमेदवार आणि हातकणंगलेत राजू शेट्टींना दिलेला पाठिंबा भाजपला रुचलेला नाही। राज ठाकरे महायुतीत सामील झालेले असताना तिथं बच्चू कडूंना महायुतीतून बाहेरचा रस्ता धरावा लागतोय। बच्चू कडू महायुतीतून बाहेर, बच्चू भाऊ महायुतीला कडू, राज ठाकरे इन, बच्चू कडू महायुतीतून आउट। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचा आकारही आता बदलू लागलाय। महायुतीत राज ठाकरेंचा समावेश झालेला असताना महायुतीतला बच्चू कडू हा एक भेडू कमी झालाय। बच्चू कडू लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वेगळा मार्ग निवडण्याच्या मानसिकतेत होते। अमरावतीमध्ये नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं त्यांनी दिनेश बुब यांना प्रहारच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं।
दुसरीकडे हातकणंगलेमध्ये महायुतीचा उमेदवार असताना राजू शेट्टींना पाठिंबा दिला। त्यामुळे भाजप बच्चू कडूंवर रागावली असून बच्चू कडू महायुतीसोबत नसल्याचं भाजपनं जाहीर केलंय। बच्चू कडू साहेबांनी त्यांची भूमिका ही आम्हाला कळवली होती की मी महायुती बरोबर नाही। अमरावतीमध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार दिला, हातकणंगलेमध्ये त्यांनी राजू शेट्टीला पाठिंबा दिला। ह्या महायुतीच्या विरोधाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांची भूमिका होती। त्यामुळे आमच्या बाजूनी बच्चू कडू हे महायुतीमध्ये नाहीत असं आमचा स्पष्ट समज आहे। महायुतीच्या बॅनर्सवरून आधीपासूनच बच्चू कडूंचे फोटो गायब झालेत, तर महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो आता दिसू लागले आहेत। बच्चू कडूंनी भाजपनं घेतलेल्या निर्णयावर आपली भूमिका जाहीर केली आहे। चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला काही फोटो गिटोचा विषयच नाही आमचा, आणि मी बाकी सांगणार नाही। एकंदरीत हा तो विषय बोलायचा नाही आहे, वेळ येईल तेव्हा दाखवून देऊ काय तर। महायुती सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडले आहेत। आता राज्यातील महायुती सरकारमध्ये बच्चू कडू राहतील का या संदर्भात उत्सुकता निर्माण झालेली आहे। चेतन ननावरेसह सूरज दहाट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।